माझी गुरुला सोडून मी कुठे चालले तर सपना आताच गेली परवा आणि मम्मी लगेच आज चालली माघारी. सपनाच्या म्हणजे सपना बरोबरच जायचं होतं पण मग मम्मीचं आवडलंच नव्हतं कारण की गहू काढले होते आणि ते वाळवायचे राहिले होते त्याच्यामुळे गहू काढायचे होते. मम्मी म्हणले आता मी एक दिवसाने लेट जाईल ट्रेननेच आणि सपनाला तसंच तिकडे जायचं होतं संभाजीनगरला. मग मम्मी म्हणली माझा एक दिवस तिला गुत्ता. अरे आता मला माझ्या गुरुची काळजी माझी पोरगी कशी टेन्शन आलं बाई माझी कुठं चालली बाई. आता बाय बाय तुम्हाला बाय बाय आम्ही चाललो. तू चालली आजी सोबत बाय. हिंडायची लय आवड आहे बाई. बॅग घ्यावं लागेल नाही तर फोन घे ठीक आहे. नाही आम्ही चाललो आता तुम्ही थांबा इथं. आता आमची पंचायतची विरात आम्हाला लई त्रास देणार. तिला लागली आजीची सवय 2-4 दिवस आम्हाला लई रडवीन आता. गावा लक्ष ग कोणती मी नाही वाटेल बरोबर कुत्रे का कॅमेरा आहे पण कॅमेरा आला तर आपण काय कॅमेऱ्यातून हुसकवणार आहे का काय नाही ते कुत्रे. चालली राज्य सोबत बेलापूर मध्ये आली गाडी. मीरा आता आजी चालली सपना मावशीकडं. मी चालले सपना मावशीकडं तू राशील ना. हवा 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 दोन्हीकडच्या करायला हवा सर. बस मीरू कुठे जायचं. मी जाऊ सपना मावशीकडं. मी जाऊ सपना मावशीकडं. हा जाऊ. तू राशील मम्मापाशी. मम्मापाशी राशील बाई. बाई तू दुकानात सगळ्यांना वाटलं असं ना काही जळगावला चाललोय काय मग. तर आम्ही ना मम्मीला सोडायला चाललोय. मम्मी तिथून ट्रेनने जाणार आहे स्टेशनला चाललोय. स्टेशनला कोपरगावच्या स्टेशनला सोडवायला चाललेलो आहे आम्ही. रेल्वे पोर्टला चाललोय. रेल्वे पोर्ट लांब आहे नाही तर गेलो असतो आम्ही मम्मीला सोडवायला. आणि विराचा प्रॉब्लेम मेन म्हणजे लहान पोरांना सगळ्यात मोठा पप्पाचा प्रॉब्लेम. विराचं काही आणि पप्पाचा पण घर चाललंय मोठा प्रॉब्लेम. घरी इथं एवढं हँडल करायचं शेतीन गोतीन ते गहून बिवून वाळत टाकले ते सगळे बेवारच पडतील बाहेर. हा एवढं मोठं सोडून जाताना येत अशी गत चालली त्याच्यामुळे ते जोपर्यंत गेट होत नाही ना तोपर्यंत आता असंच होणार आहे. एकदा गेट की झालं का बरं का असं पॅक केलं गेटला कुलूप लावलं बाहेर जात. नाहीतर विरा थोडी मोठी झाली तुमच्या जवळ थांबू शकत नाही. आम्हीच थांबणार नाही मुळात. आम्हीच काल थांब आम्हीच घेऊन निघणार तुमच्या आधी. मागच लागत काय रे मम्मीच्या आधी आपणच घेऊन निघून तिला. तुम्हाला कोणी एकटं जाऊन देते मग. मग माझी सोबतच येईन बाई. नाही आता आपण मागं गेलो नसतो जळगावला. आता बरोबर गेलो असतो नाही का ग. तेव्हा तिने बोलवलं आपल्याला या या या. तो याल पटा बिगर कामाचं झालं. मग नाहीतर आता गेलोच असतो काहीतरी आयडिया करून. ती म्हणली आता पप्पाला म्हणजे आता पप्पा येऊ शकत नाही नाही का ग. तेच ना पप्पाच्या डब्याची पंचायत होती. आम्ही आलो पप्पाच्या दुकानाजवळ म्हणजे अजून नाही आलो. इथं पाटावर आलोय आम्ही आता. फुल पाणी हे बघा पाटाचं पाणी आणि ही कोळपेवाडी काढीतच चाल ग आता. आणि ना अतिक्रमण येणार आहे ना तुम्हाला दाखवते मी आता. हे सगळे दुकान आहे ना जाणार आहे म्हणजे जे पुढे आहे ना ते सगळे जाणार काही दिवसांनी. असं नाही राहणार एकदम चेंज. आता हा शेवटचा व्हिडिओ समजायचा बघायला कोळपेवाडीचा. कारण अतिक्रमण फक्त 2 किलोमीटर अंतर आलेलं आहे. एवढे मोठे मोठे दुकान आहे ना आता. हे सगळे काही काही अर्धे म्हणजे ज्यांच्यापर्यंत जाईल ते सगळे जाईल अर्धा अर्धा. हे पण जातील गाव. हा ते 5-10 फूट. हे काही कमी कमी जाईल पण परत जाईल असं. बरंच काही गोष्टी जातील. इकडून पण हा इकडून पण इकडचे जास्त नाही जायचे ना. काही काही जातील बाबा. काही आधी ते मेडिकल बघ श्री स्वामी समर्थ मेडिकल बघ डायरेक्ट फक्त 10 फूट सोडूनच फक्त म्हणजे 19 फूट लगेच सुरुवात होईल. मागं 20 फूट घालायचे. 20 फूट म्हणले किती लांब जाईल. अतिक्रमण मध्ये जाणार मग 40 80 फूट मोठा रस्ता आहे. ज्यांनी खूप पाठीमाग घेतलंय ना. हे बघ हे दवाखाना सुद्धा जाईल. हे दवाखाना आहे पुढलं जाते की पार्किंग. हा हे बघा हॉस्पिटल. बऱ्याच गोष्टी अशा गेल्या पुढे सगळ्यांना काही काही ना बरंच टेन्शन. हे पण जाणार. हे आता नवीन बांधलेलं फर्निचर हे बघ हे पूर्ण गाडी जाणार.
हे अख्खे गाळे. हे बघा किती पुढे हे सगळं दुकान आहे ना जाणार आहे. पप्पांचं पण बरंच माग बांधलेलं होतं बांधताना. पप्पाचं लय महाग आहे कारण की आमचं लग्न झालं बांधलेलं तेव्हाचे व्हिडिओ असं नाही तेव्हाचे नाही. पप्पांनी असं माग बांधलेलं आहे तरी तिथपर्यंत जाईल. आणि इकडं हे ना माझ्या मामाच्या मुलीचं मेडिकल आणि तिने तर आत्ताच घर बांधलं होतं जस्ट. अजून तर प्लास्टर पण चालू होतं बाकी होतं तरी. पप्पा आला बाय पाय. पप्पानी ना गुराला बिस्किट पुडा मम्मीला खर्चायला पैसे. बाय बाय कर बाबाला. बाय. ये परत येते. चला कोपरगाव. काय होत होता पप्पा? पप्पा का तेव्हा इकडचं पण जाणार आहे सगळं. येतं सगळं जाणार आहे. वाचायला पाहिजे. किती जाईल आता ते आपण नंतर बघू दुकान. पहिला तुम्ही गाडी चालू टपक्यात पोहोचवतो नाही तर रेल्वे आपली उकून जाईल. आणायला टाइम झाला मम्मी सोडवायला. कितीला 3:45 वाजले. 4:15 ला गाडी. 4:15. कधी आहे? 4:15. आणि मग या अख्खे गाळे निघाले. अख्खे गाळे झाले त्याकडे. मला वाटलं काय अतिक्रमणात गेले सगळे. अतिक्रमणात जाणार होते तर काढून घेतले. अजून ओपनिंग सुद्धा नव्हती झाली बरं त्यांची. आताच काय खोलूच राहिले अजून. मागच्या साईड खोलायची बाकी आहे अजून. सगळे खोलून घेतले पण त्यांनी बरं खोल फिटिंग ते ठेवले होते. मग पत्र्याचे बांधलेले होते. काय टेन्शन त्यांना. पत्र्याचे होते. पण खर्च आलाच ना. खर्च आला ना स्टीलचा. मटेरियल घ्यायला याला त्यांना. एक 1.25 फुटच्या आसपास खर्च होता. सोपं आहे काय? मग काय ते एक गाळा आहे काय? काहीच म्हणलं अजून डिझेल टाकायचंय. 5 मिनिटं लागतील. आणि ना इकडे कोपरगाव मध्ये पण अतिक्रमण आलेलं आहे. तर पुढे काढलेलं आहे आता आपण स्टँड जवळ स्टँड जवळ काढलेलं आहे. स्टँडच्या शेजारचे जे गाळे होते का म्हणजे चहाच्या टपऱ्या बिपऱ्या सगळं क्लीन केले. काहीच नाही ठेवलं. इकडं नाही आलेलं. इकडं रुंद आहे ना. इकडे कुठं तुला दिसतंय पुढं काही? नाही. हे किती लांब लांब आहे. जरी आलं तरी ते सोनारच दुकान किती लांब आहे. असं हे समोरचं काढले. इकडले पुढले हे पुढले नव्हते की इथं या लाईनला होते बा अख्खी. अख्खी काढले. हा इथं काढलं असं बरंच होते ना. बघ आता किती रुंद किती दिसतोय. मोठा रस्ता झाला खरंच. हे बघ इथं होते. हा तरी लोक हे का इथले पाडले बाय. हे बघ इथं बाय. हे कोपरे कापरे बाय. पाडून इथले बाय. हे इथं पाडले. हे सगळं पुढं पुढं होतं नाही अख्खं काढलं. आणि शेवटच्या टोकाचे तर डायरेक्ट ते टापऱ्या होत्या काढून टाकले. बघ अख्ख्या काढलेले कुठंच नाही ठेवलं. ही गरज आहे काढायची माहितीये का? आता जर रस्ते नाही केले तर नंतर गाड्या सुद्धा घालता नाही येणार. काढता येणार. सगळं काढलंय टोटल. या घरांच्या नोंदी नाही राहते. अतिक्रमण राहते म्हणून ते काढले. असं होतं. आता स्टँडच्या भिंती शेजारी बसेल होते अख्खे इथं. याच्यावाले चायवाले. हा तिकडले तोडले ना. इथं बघ आपण या घालतो. इथं किती दुकानं होती इथं या बाजूला. इथं हे अख्खं काढलं बाय. पोलीस चौकीच आणून बसवली. हो बघितलं. अख्खं काढलं बघ. किती मोठं दुकान होतं स्वीटचं. स्वीटचं आहे अजून. त्याला टायमिंग दिला असेल बरं का. हे 2-3 दुकान आहे. ते निघतील बरं का आता. स्वीटचे निघतील. रस्ता कुठपर्यंत आहे ते वडाचं झाड नाही का पिंपळाचं तिथपर्यंत आहे रस्ता. बघ त्याच्या आतली काय काढलंय ना वट्टे पण फोडले. ठीक आहे रस्त्याची कामं चालू झाली. 4:06 झालं. 4:19 ट्रेन आहे मम्मीला. हा ना 19 मिनिटात तिथं पोहोचलंच पाहिजे. आता फक्त आता नाही. आता 5 मिनिट नाही पोहोचलं तर कल जाएंगे. 10 मिनिट. तुम्ही अशा आता स्टेशनवर. नाही मग तुला यावं लागणार. आता टाइम लागणार आहे. हा हा आलोय मम्मीला सोडायला आणि विरा पहिल्यांदा आली रेल्वे स्टेशनला. चला विरा आजीला बाय बाय करा. ट्रेन मध्ये बसलो आजीला बाय बाय करा. विरा रेल्वे स्टेशनवर. आणि त्या दिवशी त्या मंदिरामध्ये एवढं रेल्वे पाहिलं तेव्हा. हा स्टेशन आज पहिल्यांदा आली.
असं स्टेशन पहिल्यांदा पाहिलं हे डबे. म्हणजे हे जरा हातात दोन प्लॅटफॉर्म मिनिटं. ते असं असतं. थांब. काय रे हाय आम्ही उभे प्लॅटफॉर्मवर. दुसरी आली तिकडली आली तुमची जळगावकडली इकडे आली. आणि प्लॅटफॉर्म एकला ना मग प्लॅटफॉर्म एकलाच उभे आहे. हां हां माहिती आहे ना मम्मी म्हणे. हे सगळ्यात हां चालू आहे. हे पुढले एसी डबे बरं का. मी डायरेक्ट हे पाहणार आहे काय तो डबा हे काय D1 बघणार मी डायरेक्ट डबा नंबर. हा डबा नंबर बघा. D1 किती आहे? D1 97. 97. D1 मध्ये 97 नंबर सीट आहे. D1 बघायचं आहे आपल्याला D1. हा डबा बघायचा. D3 D1 मध्ये आहे ना मम्मीचं. D2 आणि D3 मम्मीला परत इकडे यावं लागणार. इथून बसा बराच पुढे गेला. हे या जाऊन हा 97 सीट. विरा आजी चालली ना. ए विरा आजी तर आजी आजीला बाय बाय. बाय बाय कर. मम्मी बसली आता ट्रेनने निघली आम्ही जातो. तर आता आम्ही चाललोय पुन्हा घरी. घरी नाही आपण पहिलं देवाला चाललोय ना. कोणत्या मम्मीचं तिकीट बुकच होतं ना. हां ते बाटलीचं झाकण आणायला पाहिजे होतं मी विसरले आणि ती साऱ्या याच्यात फिरले. आता धुवून काढणार तिला. विराना अशी ना आता पाठीमाग गेले बसायला. पुढं लिहून आहे ना. पुढं लिहून आलंय म्हणून अशी पाठीमाग घेऊन गेले तिला. इथून आता याचं ते मंदिर जवळ येतं. आम्ही जातोय मंदिरात दर्शनाला. जनार्दन स्वामींचं कोणाचं आहे ते जनार्दन स्वामीच वाटतं आहे ना. ते मठ आहे ना काहीतरी. मी गेलेलो आहे एकदा काहीतरी लग्नाला आलो दोन तेव्हा गेलो होतो मी. जगडे बाटेवर आहे ना. नाही नाही फुलतांब्या बाटेच्या शेजारी.